पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच पेट्रोल पंप, डिझेल, सोन्याची खरेदी आणि परदेश दौऱ्यामध्ये काटकसर करण्याचा संदेश दिल्यानंतर नाशिक महापालिकेतही त्याचे पडसाद उमटले होते. खर्चात बचत या भूमिकेतून नाशिकच्या प्रथम नागरिक महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी मे महिन्याची सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला होता. महापौरांच्या या निर्णयाला विरोधकांसह स्वतः सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनीही जोरदार विरोध केला होता. वाढता दबाव पाहता अखेर सभा प्रत्यक्ष पद्धतीने घेण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र राजकीय संघर्ष शांत होण्याआधीच विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता पालिकेच्या दारात येऊन धडकली. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर होताच आचारसंहिता लागू झाली आणि बुधवारी होणारी महासभा दिवंगतांना श्रद्धांजली वाहून थेट तहकूब करण्यात आली. विधान परिषदेची आचारसंहिता असल्यामुळे महासभा तहकूब करण्यात येते आहे. यामुळे नाशिक महानगरपालिकेतील अनेक महत्त्वाचे आणि धोरणात्मक विषय पुन्हा रखडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील रस्त्यांची दुरावस्था, कुंभमेळ्याची रखडलेली कामे, निधी मंजुरी, विकास कामांचे प्रस्ताव, पाणी पुरवठा आणि विविध प्रभागातील प्रश्नांवर आता किमान 2 महिने चर्चा होण्याची शक्यता धूसर झाली आहे. विशेष म्हणजे ऑनलाईन की ऑफलाईन या वादात अडकलेल्या महासभेचा शेवट अखेर तहकुबीत झाला आहे.